नमस्कार मित्रांनो, मोफत ई रिक्षा वाटप सुरू झालेला आहे आणि त्याची जिल्ह्याची यादी कशी बघायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। जर तुम्ही मोफत ई रिक्षा या योजनेकरता अर्ज सादर केलेला असेल तर तुमचे नावसुद्धा या यादीमध्ये असू शकते आणि ही यादी कुठे बघायची, कशी बघायची, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। या योजनेसाठी जानेवारी महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले होते आणि याची शेवटची तारीख जी आहे ती होती 8 जानेवारी 2024। ज्या लाभार्थ्यांनी 8 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मोफत ई रिक्षा या योजनेकरता अर्ज सादर केलेला असेल, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे आणि ही योजना राबवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील बेरोजगार अपंगांना रोजगार उपलब्ध करून देणे होय। जर तुम्हाला ही यादी बघायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर यायचे आहे या वेबसाईटवर। वेबसाईटचं नाव तुम्हाला इथे दिसत आहे, e-vehicle-form.mshfdh.co.in या वेबसाईटवर तुम्हाला यायचे आहे आणि या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे सी बेनिफिशियरी लिस्ट अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर या लिस्टवर बघा तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लिस्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन ऑप्शन जे आहे ते ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचं डिव्हिजन, ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही येता। नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही येता ते सिलेक्ट करायचं आहे डिव्हिजन। जसे की मी इथे अमरावती सिलेक्ट केलं आणि अमरावती डिव्हिजनमध्ये कुठले डिस्ट्रिक्ट येतात तर त्यानंतर इथे तुम्हाला लिस्ट येईल आणि तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमधून असाल ते डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचं आहे। तर मी अमरावती डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं आणि व्ह्यू नावाचे एक बटन दिसेल, तर तुम्हाला या व्ह्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। व्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक लिस्ट आहे ते प्रकाशित करण्यात येईल आणि या लिस्टमध्ये ज्या व्यक्तींनी या योजनेकरता अर्ज सादर केलेला होता त्या व्यक्तींचे संपूर्ण डिटेल इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे। तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर ही लिस्ट ओपन झाल्यानंतर पाहू शकता त्या व्यक्तीचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, एज, UID नंबर, डिसॅबिलिटी एक नंबर येतो नंबर आणि डिसॅबिलिटी, आणि अशा प्रकारची ही लिस्ट जी आहे ते तुमच्यासमोर पाहायला मिळत आहे। तर ही लिस्ट कशा प्रकारे सॉर्ट आउट केल्या गेलेली आहे, तर ज्या अपंग लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर केलेला होता त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांचा या ठिकाणी अर्ज जो आहे तो मंजूर झालेला आहे। परंतु जे लाभार्थी 100% अपंग आहेत त्यांनाच पहिले प्राधान्य या लिस्टमध्ये देण्यात आलेले आहे आणि या वेबसाईटची तुम्ही लिस्ट बघितली असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती इथे पाहायला मिळेल की जे लाभार्थी 100% दिव्यांग आहेत त्याच लाभार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे। जे लाभार्थी 40% पासून ते 90 ते 95% पर्यंत अपंग आहेत त्यांचा बऱ्याचपैकी अर्ज जो आहे तो इथे मंजूर करण्यात आलेला नाही आहे। जे लाभार्थी 100% अपंग आहे त्याच लाभार्थ्यांचा इथे अर्ज जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि ज्या लाभार्थ्याचे अर्ज मंजूर झालेले नाही ते लाभार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि ते पुढील लिस्टमध्ये त्यांचं नाव येऊ शकतात। तर तुम्ही अर्ज जर अगोदर केलेला असेल तर तुम्हाला परत या योजनेसाठी अर्ज करण्याची गरज नाही। जेव्हा दुसरी लिस्ट येईल आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर तुम्ही त्या लिस्टमध्ये सुद्धा तुमचं नाव आहे की नाही तुम्ही चेक करू शकता आणि ज्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज अजूनपर्यंत सादर केलेला नसेल तर ते लाभार्थी देखील आता नवीन लाभार्थी या योजनेकरता अर्ज सादर करू शकतात। 1 एप्रिल 2024 पासून पुढे सुरू करण्यात येणार आहे। तर ज्या लाभार्थ्यांनी अजून देखील या योजनेसाठी अर्ज सादर केलेला नसेल त्या लाभार्थ्यांनी 1 एप्रिल 2024 नंतर अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे। या योजनेकरता अर्ज सादर करायचा आहे तर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे
या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक PDF डाउनलोड होईल आणि या PDF मध्ये संपूर्ण माहिती, अर्ज कसा करायचा, कधी करायचा, वेबसाईटची इन्फॉर्मेशन आणि यासाठी लागणारे कागदपत्रे सर्व काही या PDF मध्ये तुम्हाला दिलेले आहे। तर ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करायचा ते देखील या PDF मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। ज्यावेळेस हे पोर्टल सुरू होईल त्यावेळेस तुम्ही अर्ज आहे तो सादर करू शकता। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही 1 एप्रिल 2024 नंतर ज्या अपंग व्यक्तींनी अर्ज सादर केलेला नसेल तर ते अपंग व्यक्ती या मोफत ई-रिक्षा योजनेकरता अर्ज जो आहे तो सादर करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या योजनेचा लाभ ते देखील घेऊ शकतात। चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।